श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कधी असा विचार आलाय का की संकट आली की आपण काय करावं? जग पाठ फिरवतंय, जवळचेही दुरावतात, तेव्हा फक्त स्वामी समर्थांची कृपा कामी येते. आजची कथा अगदी असाच अनुभव सांगते. एका गावात एक गरीब शेतकरी राहत होता. त्याच्याकडे थोडंसं शेत, 2 बैल आणि एक छोटंसं घर होतं. शेतकरी मेहनती होता, पण पोटापुरतं धान्य मिळेना. सतत कर्ज, सतत चिंता आणि घरात उपासमारी. शेतकऱ्याची बायको रोज स्वामी समर्थांची प्रार्थना करी. स्वामी, आमच्या संसाराचा भार कमी करा. आम्हाला तुमच्या कृपेचा अनुभव द्या, असं ती डोळ्यात पाणी घेऊन म्हणायची. एक दिवस शेतकरी शेतात रडत बसला होता. देवा, मी आता काही करू शकत नाही. माझं मन मोडलंय, आयुष्य अंधारले. तेवढ्यात त्याला पाठीमागून आवाज आला, अरे रे भावा, का रडतोस एवढा? शेतकरी वळून पाहतो तर एक फकीर तिथे उभा होता. कपडं फाटलेली, डोक्यावरती जटा, डोळ्यात तेज. तेच होते अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ. शेतकऱ्याला कळलं नाही, पण मन प्रसन्न झालं. स्वामी म्हणाले, भिवू नकोस रे, तू सेवा कर, नामस्मरण कर, संकट जातील. स्वामी समर्थ म्हणतोय सर्व ठीक होईल, असं सांगून स्वामी तिथून अदृश्य झाले. दुसऱ्या दिवशी शेतात पाऊस आला. जमीन ओली झाली, पीक दाटून आलं. ज्या शेतकऱ्याने आशा सोडली होती त्याच्या आयुष्यात आनंद पुन्हा फुलला. तो रोज मठात जाऊन स्वामींना वंदन करायचा. स्वामी, तुम्ही नसता तर माझं आयुष्य संपलं असतं. स्वामी हसत म्हणाले, अरे, आम्ही फक्त निमित्त आहोत. खरं काम तुझ्या श्रद्धेचं आहे. या कथेतून आपल्याला अशी शिकवण भेटते, जीवनात कितीही संकट आली तरी स्वामी समर्थांचं नामस्मरण करा. श्रद्धा ठेवा, संयम ठेवा आणि स्वामी समर्थ नेहमीच साथ देतील. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आम्ही आमच्या चॅनलवर स्वामी समर्थ विचार, प्रेरणा आणि संदेश घेऊन येत असतो. चला तर मग भेटूया स्वामींच्या नवीन कथेसोबत, नवीन प्रेरणेसोबत आणि नवीन विचारासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.